नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत एमएसबीटी डिप्लोमाच्या मेकॅनिकल ब्रांचच्या सेकंड सेमिस्टरचा संपूर्ण सिलेबस, ज्यामध्ये विषय कोणकोणते आहे, कोणते विषय कठीण आहे, कोणते विषय सोपे आहे, कोणत्या विषयामध्ये न्यूमरिकल्स आहे, कोणत्या विषयामध्ये फक्त थेअरी आहे, कोणत्या विषयांची ऑनलाईन एक्झाम होईल आणि कोणत्या विषयाची ऑफलाईन थेअरी एक्झाम होईल, या सर्व गोष्टी, त्यासोबतच स्टडी स्ट्रॅटेजी कशी करावी, अभ्यास कसा करावा, त्यानंतर या सेमिस्टरला प्रॉपर मॅनेज कसं करावं, कोणकोणत्या विषयाचं आम्हाला इंटरनल प्रॅक्टिकल असेल, कोणकोणत्या विषयाचं छान छान सुंदर सुंदर फक्त असाइनमेंट लिहायचं आहे, या सर्व गोष्टी म्हणजे संपूर्ण तुमचं हे जे सेकंड सेमिस्टर असणार आहे ना, हे कशा प्रकारे असणार आहे, हे सर्व आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील। आणि हो, डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ॲप्लिकेशन, ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळून जाईल अफोर्डेबल कॉस्ट मध्ये, अतिशय कमी किमतीत मिळून जाईल। आणि हो, एक तुम्हाला नक्की सांगेल बेटा की एकदा कुठेही क्लास लावा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये, पण ते क्लास लावण्याच्या अगोदर आमचे डेमो लेक्चर नक्की पहा। आमचे फ्री डेमो लेक्चर आहे। जर आमचं शिकवणं जर तुम्हाला खरंच आवडलं ना, तरच क्लासेस तुम्ही कंटिन्यू करा, नाहीतर करू नका बेटा, ठीक आहे ना। पण अभ्यास मात्र नक्की करा, ठीक आहे। चलो, तर सुरुवात करायची? हो सर, ठीक आहे, चलो। तर बघा बेटा, ही तुमची संपूर्ण कुंडली या ठिकाणी तुमची मांडलेली आहे, बरोबर आहे। मेकॅनिकलच्या सेकंड सेमिस्टरची ही संपूर्ण कुंडली आहे। तर या ठिकाणी आपण फक्त आता हे बघून घेऊ की कोणकोणत्या विषयाची एक्झाम ही कशा प्रकारे होणार आहे, त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे हे आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे बाळांनो, ठीक आहे ना। चला असो, तर बघा बेटा, सर्वात पहिले तुमचा सब्जेक्ट आहे तुमचा अप्लाइड मॅथमॅटिक्स, ज्याला तुम्ही लाडाने प्रेमाने म्हणतात M2, ठीक आहे। चलो, तर या अप्लाइड मॅथमॅटिक्सला AMS हा त्याचा शॉर्टकट आहे, 312301 हा त्याचा कोड आहे। ह्या सर्वांची तुम्हाला जास्त काही घेणं देणं नसतं, बरोबर आहे। पण हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, याला इंटरनल नाही, काही नाही, मॅन्युअल नाही, असाइनमेंट नाही, काहीच नाही बेटा। फक्त तुम्हाला काय करायचंय, 70 मार्क्सची फायनल थेअरी एक्झाम द्यायची आहे आणि 30 मार्क्सची तुमची युनिट टेस्ट असेल बेटा। मला सर्वांना माहिती आहे डिप्लोमाचा जो पॅटर्न आहे बेटा, हा आहे 70-30चा, म्हणजे 70 मार्क्सची तुमची असते फायनल थेअरी एक्झाम, फायनल पेपर बेटा, बरोबर आहे। आणि 30 मार्क्सचा तुमचा असतो बेटा युनिट टेस्टचा ॲव्हरेज। मला सर्वांना माहिती आहे की तुमच्या 2 युनिट टेस्ट होता, 30 मार्काची पहिली युनिट टेस्ट, 30 मार्काची दुसरी युनिट टेस्ट, बरोबर आहे। 30 मार्काची तुमची युनिट टेस्ट होती आणि या दोघांचा ॲव्हरेज तुमचा MSBT बोर्डाकडे पाठवला होता बेटा, बरोबर आहे। म्हणजे या 30 पैकी जेवढे गेले तेवढे आणि या 70 पैकी जेवढे गेले तेवढे, या दोघांची मिळून ऍडिशन होते आणि हे मार्क तुम्हाला मिळतात बेटा। आणि हे दोघे मिळून 40 मार्क तुमचे असले पाहिजे। त्यामुळे लक्षात ठेवा बेटा, युनिट टेस्ट मध्ये मॅक्सिमम स्कोर करा, कारण तुम्हाला माहिती असेल युनिट, बघा पहिल्या सेमिस्टरला भरपूर विद्यार्थ्यांचे हाल झाले असेल, तुम्ही बघितलं असेल बेटा, तुमच्या वर्गातल्या भरपूर मुलांचे हाल झाले असेल डायरेक्टली, का तर युनिट टेस्ट मध्ये कमी मार्क मिळाले म्हणून ते फेल झाले बेटा, बरोबर आहे। तर असं तुमच्यासोबत व्हायला नको, यासाठी सांगतो बेटा, पहिल्यापासून जबरदस्त अभ्यास करा डायरेक्टली। आणि हो, माझ्या आतापर्यंत जवळपास 250+ विद्यार्थ्यांनी, म्हणजे 238 विद्यार्थ्यांनी आउट ऑफ मार्क पाडलेले बेटा डायरेक्टली या विषयामध्ये, ठीक आहे ना। तर बघा बेटा, तुम्हाला लक्षात ठेवायचं, तुम्ही सुद्धा आउट ऑफ मार्क पाडू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही बेटा। आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहे, त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगेल, काही काळजी करू नका। पण सध्या पुढे लक्ष द्या की पहिला तुमचा मॅथ्स विषय आहे M2, यामध्ये फक्त पेपर आहे, यामध्ये इंटरनल फिंटरनल काहीच नाहीये बेटा, फक्त पेपर आहे तुमचा, ठीक आहे ना। 70 मार्कचा पेपर, 30 मार्कची युनिट टेस्ट, बरोबर आहे। चला, दुसरा विषय बेटा तुमचा अप्लाइड सायन्स, ज्यामध्ये अप्लाइड फिजिक्स आणि अप्लाइड केमिस्ट्री असे 2 पार्ट पडतात। बघा, तुम्ही पहिल्या सेमिस्टरला बेसिक सायन्स हा विषय शिकले, त्या बेसिक सायन्स मध्ये पण सेम तसंच होतं। याची होणार बेटा तुमची ऑनलाईन थेअरी एक्झाम, ऑनलाईन MCQ एक्झाम बेटा, बरोबर आहे। बघा, मागच्या वेळेस जशी झाली होती ना तुमच्या कॉलेजच्या PC वर, सेम टू सेम त्याच पॅटर्नने तुमची होणार आहे बेटा अप्लाइड सायन्सची एक्झाम। पण आता बघा बेटा, याला फॉर्मेटिव्ह असेसमेंट सुद्धा आहे, बरोबर आहे। आता फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, तुमचं युनिट टेस्ट वगैरे तुम्हाला सर्वांना माहिती असेल। आणि हो बेटा, तर तुमचं फॉर्मेटिव्ह असेसमेंटचं प्रॅक्टिकल सुद्धा होईल, 25 मार्क तुमचं फिजिक्सचं प्रॅक्टिकल, 25 मार्क तुमचं अप्लाइड केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल बेटा, ठीक आहे ना। त्यानंतर SAPR म्हणजे तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल होईल बेटा। बघा, म्हणजे तुमचं मॅन्युअल पण असेल, मॅन्युअलला 25 मार्क आणि इंटरनलचे 25 मार्क, अलग लक्ष तुम्हाला सर्वांना बेटा। बघा, म्हणजे 25 मार्क तुमचे असेल मॅन्युअलला, तुम्हाला ते मॅन्युअल लिहावं लागतं, बघा प्रॅक्टिकल वगैरे लिहावं लागतं, प्रॅक्टिकल बुक कंप्लीट करावं लागतं, त्याचे 25 मार्क फिजिक्सचे, आणि फायनल शेवटी प्रॅक्टिकल होतं बेटा, फिजिक्सचं पण होतं, केमिस्ट्रीचं पण होतं, असं 25-25-25-25 असं तुमचं फायनल प्रॅक्टिकल पण होतं आणि मॅन्युअल पण लिहावं लागतं, बरोबर आहे। आणि तुमची 70 मार्काची ऑनलाईन MCQ एक्झाम होते बेटा। हे स्टार आणि हॅश दिसलं ना, लक्षात ठेवा बेटा,
तुम्हाला सांगतो ओळखायचं कसं. ज्याच्यावर स्टार आणि हॅश दिसलं की समजून घ्यायचं की तो ऑनलाईन एमसीक्यू टाइपची एक्झाम तुमची होणार आहे बेटा, ठीक आहे ना. 35 मार्क तुमचे अप्लाइड फिजिक्सचे क्वेश्चन असतील, 35 मार्क तुमचे अप्लाइड केमिस्ट्रीचे क्वेश्चन असतील बेटा, बरोबर आहे. अशी दोघे मिळून हा तुमचा पेपर असणार आहे बेटा. आणि हो, याची फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला मी देऊन देईल आपल्या ऍप्लिकेशनवर, काळजी करू नका, ठीक आहे. चलो, तर बघा बेटा, अप्लाइड सायन्स तुमचा दुसरा विषय असेल. तिसरा विषय बेटा तुमचा इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं, सर इंजिनिअरिंग ड्रॉइंग आमचं मागच्या सेमिस्टरला आम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्स होतं, बरोबर आहे, मग तसंच आहे का सर? नाही बेटा, इंजिनिअरिंग जे ग्राफिक्स होतं ना तुमचं पहिल्या सेमिस्टरला, हे इंटरनल होतं बेटा, इंटरनल. त्याची फायनल एमएसबीटीचा बोर्डाचा पेपर होता का? नाही. पण आता या सेकंड सेमिस्टरला इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा तुमचा बोर्डाचा फायनल पेपर असणार बेटा. येते का लक्षात? बोर्डाचा फायनल पेपर बेटा म्हणजे 4 तासांचा पेपर असतो हा. तुम्हाला सांगतो बेटा, बघा इंजिनिअरिंग ड्रॉइंग बेटा, बघा लक्ष द्या. तर या ठिकाणी 4 तासाचा पेपर असेल तुमचा, 4 अवर्सचा बेटा, मजाक नाही हा. 4 तासाचा पेपर येणार, 4 तास तुम्हाला त्या ठिकाणी बसावं लागतं. फायनल एक्झाम होते डायरेक्टली, बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला जो पण एमएसबीटीचा बोर्डाचा पेपर होतो तर तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल बाळांनो, ठीक आहे ना. तर बघा, याचं भरपूर लंबी चौडी लिस्ट आहे, सांगतो तुम्हाला, टेन्शन न घ्या. 30 मार्क युनिट टेस्टचे, 70 मार्क फायनल थेरी एक्झामचे, असे झाले हे 100. इथपर्यंत काही अडचण आहे? नाही सर. मिनिमम 40 मार्क लागतील पास होण्यासाठी, हे तुम्हाला माहिती आहे. दोघं मिळून 40 लागतील. त्यानंतर 25 मार्क तुमचे असतील शीटचे, म्हणजे तुम्हाला सबमिशन सुद्धा असणार आहे बेटा. 25 मार्काचा तुमचा इंटरनल तुम्हाला शीट्स वगैरे दिले. तुम्हाला सांगितलेलं की चला रे, 8 शीट तुमच्या कंप्लीट असल्या पाहिजे रे. 8 शीट, 7 शीट, 7 शीट, 8 शीट, जे असेल ते कॉलेज वाईज डिपेंड करतं ते. तर मिनिमम तुम्हाला 7 to 8 शीट्स तुम्हाला ड्रॉ करावं लागतील. त्याचे तुम्हाला असतील बेटा 25 मार्क. याचं सबमिशन तुम्हाला करावं लागेल. त्यानंतर 25 मार्काचं तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल असेल बेटा. 25 मार्क तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल म्हणजे काय? असं काही भली मोठी गोष्ट नाहीये. फक्त ते कॉलेजला एखाद्या वेळेस तुम्हाला बोलवतील आणि बोलवल्यानंतर सांगतील, चला रे हे ड्रॉ करून दाखवा रे, ते ड्रॉ करून दाखवा रे. असे कॉलेजच्या कॉलेजमध्ये एक एक्झाम घेतील. त्यानंतर बघा बेटा, सेल्फ लर्निंग असेसमेंट म्हणजे SLA. तुम्हाला ट्युटोरियल सुद्धा दिलं जाईल. म्हणजे तुम्हाला सांगितलेलं की चला रे, हे डायग्राम आहे रे, हे तुम्हाला काढायचे तुमच्या ड्रॉइंग वहीवर. ड्रॉइंग बुक असते ना आपली, चला तर ड्रॉइंग बुकवर तुम्हाला काढावं लागेल. बघा, म्हणजे अशी बघा सिंपलची गोष्ट तुम्हाला सांगतो बेटा. शीट सबमिशनचे 25 मार्क, इंटरनल तुमचं होईल, इंटरनल म्हणजे तुम्हाला इंटरनल एक्झाम होईल त्याचे 25 मार्क, आणि सेल्फ लर्निंग असेसमेंट ड्रॉइंग बुक कंप्लीट करावं लागतील त्याचे 25 मार्क, आणि आपले हे 100 मार्क. तर अशा पद्धतीने 175 मार्कचा हा टोटल विषय तुमचा असणार आहे बेटा. आणि हे ड्रॉइंग थोडंसं भयानक आहे बरं. डिटेलमध्ये आपण सिलेबस डिस्कस करू बेटा, काळजी करू नका बेटा, काळजी करू नका, ठीक आहे ना. चला असो, त्यानंतर पुढे लक्ष द्या बेटा. आणि हा इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा 4 तासाचा पेपर असणार आहे बेटा. ज्या विद्यार्थ्याला ड्रॉइंग येत नाही त्याला भरपूर त्रास होईल बरं या गोष्टीचा. सर्व सांगतो बेटा, फक्त लेक्चर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा बेटा. मध्ये सोडून जाशाल तर काही संबंध नाही. आणि कॉलेजमध्ये नाही सांगत बेटा एवढं, कोणी नाही सांगत बेटा. पहिले सांगतोय, तर तुम्ही कुठे क्लास जरी लावला ना बेटा, तरी क्लासवाले पण त्यांचे विषय घेतात आणि शिकवायला लागून जातात. तुम्ही जाणे काही बी जाणे, आम्हाला सांगा, आम्ही आमचा विषय शिकू. पण बेटा आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील. कारण बघा बेटा, तुम्ही सर्व माझे लहान भाऊ बहीण आहात, तुम्ही माझी सर्व युट्यूबचा परिवार आहात. तुमची ही जी आपली फॅमिली बेटा, ही फॅमिलीचं एक प्रेम आहे बेटा. त्या प्रेमामुळे आणि ते सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो बेटा. काळजी करू नका, तुमच्या मोठा भाऊ म्हणून शेवटपर्यंत तुमची हेल्प करेल बेटा मी, ठीक आहे. चला, त्यानंतर बेटा तुमचं मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, ठीक आहे ना. याचा शॉर्टकट फॉर्म आहे MPR म्हणतात बेटा याला, ठीक आहे ना. तर मागच्या वेळेस या विषयामध्ये भरपूर विद्यार्थी बॅकलॉग पडले होते, खूप सारे विद्यार्थी बॅक होते डायरेक्टली. का माहित का बरं? त्याचं पण रिझन सांगतो तुम्हाला. कारण MPR हा जो विषय होता ना, हा पहिले 3rd सेमिस्टरला यायचा जुन्या स्कीममध्ये, बरोबर आहे. पण त्यांनी आता 2nd सेमिस्टरमध्ये टाकून दिला बेटा. आणि 2nd सेमिस्टरला विद्यार्थी एवढे प्रिपेअर नसतात बेटा, जेणेकरून ते MPR सारखा महत्त्वाचा विषय ते शिकू शकतील. तर MPR मध्ये नेमकं काय असं सर सांगतो, सर्व सांगेल बेटा. सध्या फक्त आपल्याला काय बघायचं की एक्झाम किती मार्कांची असणार आहे, इंटरनल आहे का एक्सटर्नल आहे का, सर्व एवढंच फक्त आपल्याला बघायचं आहे. नंतर हळूहळू आपण सिलेबस डिस्कस करू बेटा, ठीक आहे. चला, तर मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, अरे आपण एक विषय सोडला वाटतं, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स बेटा. चला, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे मेकॅनिकल ब्रांचचा हा बेस आहे बेटा, बेस. कारण तुम्हाला मेकॅनिक्स समजलं तर सॉम समजेल, सॉम समजलं तर FM समजेल, FM समजलं तर टॉम समजेल, आणि टॉम समजलं तर सर्वांचा बाप म्हणजे डॉम, म्हणजे डिझाइन ऑफ मशीन एलिमेंट, हा विषय समजेल बेटा. सर्वांचा बाप आहे बेटा तो डॉम, ठीक आहे ना. तर हा पॅटर्न आहे बेटा. मेकॅनिक्स, सॉम, FM, टॉम, डॉम असे एकावर एक आधारित विषय बेटा आहे. मग हे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे काय? तर मेकॅनिकल ब्रांचचा हा बेस आहे बेटा, पाया आहे डायरेक्टली, ठीक आहे ना. यामध्ये तुम्हाला फोर्स अनालिसिस, कसे फोर्सेस पडतात, काय सर्व कॅल्क्युलेशन तुम्हाला या ठिकाणी शिकावं लागतं बेटा. सिलेबस आपण डिस्कस करू, टेन्शन न घ्या. चला, तर मेकॅनिक्सचा पेपर सुद्धा तुमचा फायनल बोर्डाचा एक्झाम असणार आहे. फायनल बोर्डाचा थेरी एक्झाम तुमची असणार आहे बेटा, ठीक आहे ना. चला असो, त्यानंतर बघा बेटा 30-70 तुम्हाला माहिती असेल.
नंतर 25 मार्क्स तुमचं मॅन्युअल असेल बेटा, मॅन्युअल तुम्हाला इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं मॅन्युअल असेल बेटा. आणि फायनल तुम्हाला सेल्फ लर्निंग असेसमेंट सुद्धा दिलं जाईल, म्हणजे तुम्हाला ट्युटोरियल सुद्धा दिलं जाईल. म्हणजे बघा 100 मार्क तुमचे एक्झामचे, म्हणजे 70चा फायनल एक्झाम, 30चं युनिट टेस्ट. त्यानंतर 25 मार्क तुमचं प्रॅक्टिकल आणि 25 मार्काचं तुमचं सेल्फ लर्निंग असेसमेंट म्हणजे ट्युटोरियल. अशा प्रकारे 150 मार्काचं तुमचे असणार आहे बेटा इंजिनिअरिंग मेकॅनिकची. त्याच पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी बेटा, याचा पण तुमचा फायनल थेरी बोर्डाचा पेपर होणार आहे बेटा, बरोबर आहे. चला असो, हे पण सेम आहे, फक्त यामध्ये काय आहे, 25 मार्काचं इंटरनल म्हणजे मॅन्युअल आहे, 25 मार्काचं तुमचं काय आहे, इंटरनल एक्झाम होईल तुमची फायनलला, फायनल इंटरनल एक्झाम होईल, 25 मार्क तुमचे ट्युटोरियलला आहे. अशा प्रकारे 175 मार्काची तुमची टोटल असणार आहे बेटा, ठीक आहे ना. चला, तर आता बघा थेरी एक्झाम तर झाले, तर बघा हा झाला तुमचा पहिला सब्जेक्ट ज्याची थेरी एक्झाम होणार आहे, बरोबर आहे. याची ऑनलाईन होणार आहे बेटा, याची काय होणार आहे, तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे, बरोबर आहे. चला असो, याची पण तुमची होणार आहे थेरी एक्झाम, याची पण होणार तुमची थेरी एक्झाम, याची पण थेरी एक्झाम, याची बस एवढंच, म्हणजे 1 2 3 4, तर 4 विषयांची तुमची होणार आहे बेटा फायनल थेरी रिटर्न मध्ये एक्झाम होईल, बरोबर आहे. आणि हा जो अप्लाइड सायन्स आहे बेटा, याची तुमची ऑनलाईन एमसीक्यू टाईपची एक्झाम तुमची होणार आहे बेटा, बरोबर आहे. मग सर हे दोन विषय काय हो, तर प्रोफेशनल कम्युनिकेशन आणि सोशल अँड लाईफ स्किल्स, तर या विषयांची तुमची काही बोर्डाची एक्झाम होत नाही. जसा पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला कसा आयसीटी होता, योगा वगैरे होता, त्याची एक्झाम झाली होती का, नाही, फक्त असाइनमेंट वगैरे असतात, तेवढं सबमिट करा, विषय क्लोज, ठीक आहे. त्याचे पण बघून घेऊ आपण. प्रोफेशनल कम्युनिकेशन जर बघायला गेलं बेटा, तर सिंपलची गोष्ट आहे, 25 मार्क तुमचं मॅन्युअल किंवा प्रॅक्टिकल बुक वगैरे असेल, 25 मार्कचं इंटरनल असेल, बस टोटल 50 मार्क. आणि तुमचं सोशल लाईफ स्किलचं फक्त तुम्हाला असाइनमेंट असेल, बस बाकी काहीच असणार नाही. फक्त असाइनमेंट कंप्लीट करा, असाइनमेंट सबमिट करा, सबमिशन करा, विषय क्लोज डायरेक्टली, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे हे तुमचं संपूर्ण सेमिस्टर असणार आहे बेटा, तुमचं 900 मार्क्सचं, 900 मार्क तुमचं संपूर्ण सेमिस्टर असणार आहे बेटा, ठीक आहे ना. चला, तर हे तर आम्हाला समजलं सर की चार विषयांची एक्झाम आमची थेरी मोडमध्ये होणार आहे, एका विषयाची एक्झाम आमची ऑनलाईन एमसीक्यू टका 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 अशा प्रकारे कॉम्प्युटरवर होणार आहे, 2 विषयांची तर एक्झामच होणार नाहीये. त्यामध्ये एक इंजिनिअरिंग ड्रॉइंग जो बेटा, हा तुमचा 4 तासांचा पेपर असेल बेटा, लक्ष ठेवा. हा तुमचा असेल 4 तासांचा पेपर, 4 अवर्स, म्हणजे 4 तास बसावं लागतं भाऊ, ड्रॉइंग शीट ड्रॉ करावं लागतं, मजाक नाहीये. तिला ड्रॉइंग येत नाही, वांदे होता बरं डायरेक्टली, खूप कठीण काम आहे डायरेक्ट इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं, ठीक आहे ना. चला असो, तर हे तर आम्हाला समजलं सर, हे तर आम्हाला समजलं, ठीक आहे. चलो, तर बघा बेटा लक्ष द्या. आणि हो, एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की आपलं जे विनीत ट्युटोरियल नावाचं ऍप्लिकेशन आहे बेटा, त्या ऍप्लिकेशनवर बघा, या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता, ज्यामध्ये ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळून जातील अफोर्डेबल कॉस्टमध्ये, एकदम कमी कॉस्ट आहे बेटा. त्यामध्ये अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे, जो तुमच्या मोठ्या भावाने म्हणजे या विनीत सरने शिकवला बेटा. त्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स सुद्धा मी शिकवलाय. आणि हो, आपले जे स्टार फॅकल्टी आहे विशाल मेघाणी सर, त्यांनी सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी हा विषय तुमचा घेतलेला आहे बेटा, ठीक आहे ना. तर हे 3 विषय सुद्धा अवेलेबल आहे. इंजिनिअरिंग ड्रॉइंग सुद्धा थोड्याच दिवसामध्ये अवेलेबल होऊन जाईल, बरोबर आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ केव्हा पाहताय हे डिपेंड करतं, पण इंजिनिअरिंग ड्रॉइंग विषय सुद्धा अवेलेबल होईल, म्हणजे अशी 4 विषय, बरोबर आहे. आणि अप्लाइड सायन्सची टेस्ट सिरीज, हे सर्व विषय आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल असेल, एकदम अफोर्डेबल कॉस्टमध्ये. एकदा डेमो लेक्चर पहा बेटा, आमचं शिकवणं जर समजलं, मनाला रुतलं, आणि तर तुम्हाला वाटतं की नाही सर आम्हाला थोडं थोडं समजतंय, ठीक आहे ना, कॉलेजमध्ये शिकवलेल्यापेक्षा किंवा इतर क्लासेसमध्ये शिकवल्यापेक्षा आम्हाला हे थोडं बरं वाटतंय, तुम्ही ऑनलाईन कोर्स परचेस करून अभ्यासाला लागू शकता बेटा. आणि हो, एक महत्वाची गोष्ट की या सर्व विषयांचा एक कॉम्बो सुद्धा बेटा, काय, एक कॉम्बो सुद्धा अवेलेबल आहे. जर हा कॉम्बो जर तुम्ही परचेस केला बेटा, तर तुमचं पैसे पण वाचतात, नंतर इंटरनेट हँडलिंग चार्जेस सुद्धा वाचतात. तर हा जो कॉम्बो आहे बेटा, हा कॉम्बो सुद्धा तुम्ही घेऊ शकता, सर्व विषयांचा कॉम्बो. बघा बेटा, बाहेर जर तुम्ही फीस बघितली तर 9,000, 10,000, 12,000 फीस आहे बेटा सर्व विषयांची मिळून. आणि हा कॉम्बो जर तुम्ही घ्यायला गेलो बेटा, तर हा कॉम्बो जास्तीत जास्त तुम्हाला पडेल बेटा. आता बघा, हे ऑफरवर डिपेंड आहे. सध्या तुम्ही जाल 2200-2500 मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळून जातील. अरे मला सांगा, एवढ्या कमी किमतीमध्ये कोणी भेटणार आहे का तुम्हाला? आणि टीचिंगची क्वालिटी बघा बेटा, नोट्स बघा प्रॉपर. तर तुम्हाला ठीक आहे सर, आम्ही क्लास लावले तर आम्हाला काय काय मिळेल, तर बघा बेटा लक्ष द्या. क्लासमध्ये जर तुम्हाला बघायला गेलं बेटा, तर सर्व कॉन्सेप्च्युअल रेकॉर्डेड लेक्चरचा पूर्ण सिलेबस तुमचा प्रॉपर कव्हर केला जाईल. त्यानंतर क्रॅश कोर्स सुद्धा तुम्हाला फ्री मिळेल, ठीक आहे ना. क्रॅश कोर्स म्हणजे पेपर जवळ आल्यानंतर तुमचा लाईव्ह क्रॅश कोर्स बेटा, लाईव्ह बनतो मी, लाईव्ह, ठीक आहे. आपण सर्व लाईव्ह, तुम्ही माझ्याशी बोलू शकता, मी तुमच्याशी बोलू शकतो, लाईव्ह क्रॅश कोर्स आपला होईल बेटा. त्या क्रॅश कोर्समध्ये सर्व आयएमपी क्वेश्चन मी घेणार, एकदम आयएमपी डायरेक्ट, ठीक आहे ना. प्रिंटेबल थेरी नोट्स, थेरीच्या नोट्स तुम्हाला देऊन देईल मी. त्यानंतर फॉर्म्युलाच्या नोट्स तुम्हाला देईल, आयएमपी प्रॅक्टिस पेपर तुम्हाला देऊन देईल. त्या पेपरच्या बाहेर जात नाही बेटा, भरपूर मॅक्सिमम क्वेश्चन त्या पेपरमधूनच तुम्हाला येणार आहे.
चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज तुम्हाला मिळून जाईल बेटा. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सर्व मी अपलोड करून देतो. IMT क्वेश्चन बँक देतो. तुम्हाला जो पण काही सपोर्ट पाहिजे असेल बेटा, तो सर्व सपोर्ट मी तुम्हाला द्यायला तयार असतो बेटा. त्यामुळे लक्ष ठेवा, या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील एकाच छताच्या खाली. ज्या छताचं नाव आहे बेटा विनीत ट्युटोरियल, तुमच्या मोठ्या बंधूचं आहे. तर तुम्ही एकदा डाउनलोड करा, एकदा बघा बेटा डेमो लेक्चर, ठीक आहे ना. आणि विनीत ट्युटोरियल या युट्यूब चॅनलवर सुद्धा आपले भरपूर सारे डेमो लेक्चर तुम्हाला मिळून जातील बेटा. एकदा जा बघा, फ्री आहे बेटा, फ्री. आणि भरपूर सारे स्टडी मटेरियल म्हणजे नोट्स झालं, क्वेश्चन पेपर झालं, हे सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट असतं बेटा. हे सुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि हो, जर तुम्हाला कोर्स परचेस करायचा असेल बेटा, तर तुम्ही या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा त्यांनी तुम्हाला टेलिफोन म्हणजे कॉल वगैरे करून विचारा की सर मॅडम आम्हाला हा कोर्स परचेस करायचा आहे, कृपया करून आम्हाला तो परचेस करून द्या. तर तुम्हाला या नंबरवर तुम्ही जर कॉल वगैरे केला ना, तर आमची सपोर्ट टीम तुम्हाला प्रॉपर मदत करेल, कोर्स परचेस करून देईल बेटा. तुमचं पेमेंट जे आहे, इंटरनेट हँडलिंग चार्जेस जर तुम्हाला वाचवायचा असेल, तर तुम्ही आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करून कोर्स वगैरे परचेस करू शकता बेटा, ठीक आहे ना. चला असो. आणि बघा बेटा, लक्ष द्या की बऱ्याच वेळा काय व्हायचं की आता मी काय होतो की मी लेक्चर पण घ्यायचो, सर्व शूट करायचो, तर मी प्रॉपर तुमची हेल्प करू शकत नव्हता. आता आमचा सपोर्ट टीम आहे तुम्हाला हेल्प करण्यासाठी. जे पण काही अडचण असेल तुम्ही त्यांना विचारू शकता. काहीही अडचण असो तुम्ही त्याला बघा, फोन नाही उचलला तर व्हॉट्सअपला मेसेज टाका. ती आमची टीम तुम्हाला बरोबर कॉल बॅक करेल बेटा. काहीच काळजी करू नका, ठीक आहे ना. तर कोर्स परचेस करण्याच्या अगोदर तुम्ही टीमला कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून कोर्स परचेस करू शकता, जेणेकरून तुमचा थोडा फायदा होऊन जाईल. तुमच्यासाठी सांगतो बेटा, दुसरं काही नाही, ठीक आहे ना. चला असो. आता अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 या विषयामध्ये काय काय शिकायचं सर? काय विषय नेमका काय हो सर? तर बघा बेटा, यामध्ये 5 चॅप्टर तुमचे आहे. आता बघा, तुम्ही म्हणशाल की सर आम्हाला असं डिटेल खोलून खालून सिलेबस सांगा. तर प्रत्येक सब्जेक्टचा संपूर्ण खोलून खालून सब्जेक्टचा डिटेल डिस्कशन मी केलेलं बेटा. आपल्या ऍप्लिकेशनवर पण आहे आणि युट्यूब चॅनलवर पण आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल. तर बघा, प्रत्येक सब्जेक्टचा डिटेल सिलेबस मी डिस्कस केलं बेटा, एकदम डिटेलमध्ये. आता तुम्हाला फक्त बरोबर सांगतोय सर्वांमध्ये काय नाही. तर बघा बेटा, 5 चॅप्टर तुमचे असतील आणि या 5 चॅप्टर पैकी तुम्हाला सांगतो बेटा, लक्ष द्या, या 5 चॅप्टर पैकी बाळांनो, हे जे 2 चॅप्टर हे तुमचं इंटिग्रेशन आहे. डेरिव्हेटिव्हच्या उलट काय असं बेटा, आपलं इंटिग्रेशन. हे तुमचं डेरिव्हेटिव्हचं चॅप्टर बेटा, ठीक आहे ना. आणि हे 2 चॅप्टर म्हणजे तुमचा पॉवर प्ले बेटा. म्हणजे ज्यांना काहीच येत नाही त्यांना पासिंग होण्यासाठी हे 2 चॅप्टर बेटा. हे 2 चॅप्टर एकदम कसून जा, बाकी काही करायची गरज नाही. डायरेक्टली 14 आणि 12 हे झाले तुमचे 26 मार्क, बरोबर आहे. सेशनलला पाडून घ्या तुम्ही, समजा 20 मार्क पाडून घ्या, झालं, इथंच पास झाले तुम्ही बेटा, बरोबर आहे. आणि ऑर सहित हे चॅप्टर जातात जवळपास 35 ते 40 मार्कांपर्यंत. बघा बाळांनो, हे 2 चॅप्टरवर पण तुमची पासिंग निघू शकते. पण फक्त पासिंग म्हणतो बेटा मी, बरोबर आहे. म्हणजे हे 2 चॅप्टर प्रॉपर करून जा. आपल्या ऍप्लिकेशनमध्ये डिटेल इतके सुंदर असे घेतले, डायरेक्टली नाही आवडले ना तर पैसा परत डायरेक्टली, ठीक आहे. चला असो. तर हे इंटिग्रेशन आहे बेटा, डेरिव्हेटिव्हच्या उलटे. ले बदबद फॉर्म्युले बेटा, ले गंदे मंदे फॉर्म्युले डायरेक्टली, बरोबर आहे. चला, डिफरन्शियल इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह बेटा, हे डेरिव्हेटिव्हचा थोडासा ऍडव्हान्स पार्ट आहे. आणि ह्या 2 चॅप्टर जे आहे न्यूमेरिकल मेथड, यामध्ये जसं बघा तुम्ही मॅट्रिसेस सॉल्व्ह करायचे बघा, बरोबर ना. तर मॅट्रिसेस कसं सोपं होतं, सिंपल होतं. त्याच पद्धतीने न्यूटन रॅप्सन मेथड, जाकोबी मेथड, बक्षाली मेथड, अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या मेथड्स बेटा, ज्या एकदम साध्या सोप्या आणि एकदम सोजवळ आहे बेटा, तुम्हाला आवडतील त्या, ठीक आहे. नंतर प्रोबॅबिलिटी, जे तुम्ही 9वी 10वी शिकलेला असाल, याचा थोडासा ऍडव्हान्स पार्ट आहे बेटा. तर सोपा पार्ट आहे 2, पण मग सर्व करून जा बाळांनो. कसं आहे, ऐन टायमाला काय होतं की त्यावेळेस आपले समजा काही कॅल्क्युलेशन चुकून जातात, तर मग असं नको व्हायला. तर अभ्यास प्रॉपर करा. हे 5 चॅप्टर बेटा, ठीक आहे ना. तर आय होप सो तुम्हाला थोडं क्लिअर झालं असेल. आणि हा, जर तुम्हाला सर मग इनडेफिनाइट इंटिग्रल म्हणजे काय, डेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे काय, असं प्रत्येक टॉपिक जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल ना, तर तुम्ही M2 चा डिटेल डिस्कशनचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता बेटा. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली बेटा, ठीक आहे. चलो, पुढचा तुमचा विषय बेटा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. आता इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये काय शिकायचं आहे सर आम्हाला, ठीक आहे ना. चला असो. तर सिंपल लिफ्टिंग मशीन. तर बघा बेटा, बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्ही बघितलं असेल की आपलं बघा, तुम्हाला ते सुटकेस पाहिलं ना, जुन्या काळात आपण सुटकेस घ्यायचो, सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं. तर बघा, सुटकेस वगैरे घ्यायचो आपण, हेवी लोड वगैरे उचलायचो, बरोबर आहे. पण खूप ताकद लागायची. मग नंतर काय झालं की त्यांनी काय केलं, त्या बॅगला छोटे व्हील लावून दिले बेटा, बरोबर ना. बघितलं असेल तुम्ही त्या बॅगला व्हील लावले. आता तुम्ही घसरत नेता, बरोबर आहे. चला, म्हणजे इन शॉर्ट तुम्ही सिंपल व्हील अँड ऍक्सेल लावून दिले, तर काय होऊन गेलं, लोड उचलणं इझी होऊन गेलं. तर अशा भरपूर साऱ्या सिंपल लिफ्टिंग मशीन आहे, ज्याचा वापर करून तुम्ही कमीत कमी ताकद लावून जास्तीत जास्त लोड उचलू शकता. तर हे सर्व शिकायचं बेटा तुम्हाला पहिल्या चॅप्टर मध्ये, बरोबर आहे. याच्या जवळपास पहिल्या चॅप्टर मध्ये जर बघायला गेलं तर 35 ते 40 फॉर्म्युल्याची नोट्स मी सुद्धा दिलेली इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या कोर्समध्ये बेटा.
इतका सुंदर शिकवला बेटा, प्रॉपर सर्व काही घेतलेलं बेटा, सर्व एकूण एक गोष्ट तुम्हाला एकदम कॉन्सेप्ट सोबत एक्सप्लेन करून दिलेली बेटा आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये. एकदा जाऊन बघा रे, बघा बेटा, पहिले बघा नंतर निर्णय घ्या. मी असं नाही म्हणत की डायरेक्ट कोर्स परचेस करा, ठीक आहे. नंतर अनालिसिस ऑफ फोर्सेस. आता समजा आपले बीम असतात, नंतर आपला एखादी बॉडी असते, तो कोणते कोणते फोर्स कुठून कुठून पडताय या सर्वांचं कॅल्क्युलेशन करणं, याला म्हणतात अनालिसिस ऑफ फोर्सेस बेटा. एकदम महत्वाचा चॅप्टर आहे. त्यानंतर इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस. आपण बीम कॉलमची ज्यावेळेस रचना करतो बेटा, त्यावेळेस आपण बघतो की वरतून आणि खालतून व्यवस्थित आणि प्रॉपर सपोर्ट लागला पाहिजे, जेणेकरून आपली बॉडी इक्विलिब्रियम कंडिशनला राहील, ठीक आहे ना. मग हे इक्विलिब्रियम काय असतं, लॅमिस थेरम काय म्हणतो, ठीक आहे, लॉ ऑफ पॅरलोग्राम काय असतो, या सर्व गोष्टी आपण डिस्कस करू इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस मध्ये. नंतर फ्रिक्शन ऑफ फोर्सेस. तुम्ही बघितलं असेल बेटा की बघा, पहिले लोक काय व्हायचे, एकदम असे असे घसरत घसरत चालायचे, घसरत 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 चालायचे. बघितलं असेल तुम्ही, बरोबर आहे, असे पाय घसरत घसरत चालायचे. तर जर समजा मी असं घसरत घसरत चालतोय, घसरत घसरत चालतोय, तर मला एनर्जी थोडी जास्त लागेल बेटा. आणि जर मी एकदम प्रॉपर व्यवस्थित चालतोय, व्यवस्थित वगैरे मूव्ह होतोय, तर मला एनर्जी कमी लागेल. तर ज्यावेळेस आपण घसरतो, एनर्जी आपली जास्त लागते, म्हणजे एनर्जी आपली लॉस होते. मग हे फ्रिक्शन कशा कशा प्रकारे होतं, एखाद्या बॉडीला जर समजा आपल्याला ओढायचं असेल, ताणायचं असेल, तर कशा वेगवेगळ्या प्रकारचं फ्रिक्शन होऊ शकतं, या सर्व गोष्टी आपल्या डिटेलमध्ये डिस्कस करायच्या आहे फ्रिक्शन ऑफ फोर्सेस मध्ये. हे पण न्यूमेरिकल बेस आहे. सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, बरोबर आहे. आता एखाद्या गोष्टीचा सेंट्रॉइड कुठे असतो, बरोबर ना. सेंट्रॉइड म्हणजे काय, तर एक असा एखादा पॉइंट की ज्यावर सर्व बॉडीचं वेट ऍक्ट होतं. मग कसं होतं, काय होतं, तर हा मेकॅनिक जो विषय बेटा, हा संपूर्ण जर बघायला गेला ना बेटा, तर या मेकॅनिक सब्जेक्टमध्ये आता मॅथ्स बद्दल तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पूर्णच्या पूर्ण न्यूमरिकल्स आहे. पण हा जो आपला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स बेटा, या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा विषय असा आहे की हा 20% थेरी आहे आणि 80% न्यूमरिकल आहे बेटा. तर न्यूमरिकल्स म्हणजे आले की फॉर्म्युले पाठ करावे लागेल. आणि एक गॅरंटी देऊन सांगतो बेटा, आपल्या वही मी जे शिकवेल बेटा, एकही न्यूमरिकल बाहेर जाणार नाही, ही गॅरंटी घेतो बेटा मी. मजाक नाही सांगते तुम्हाला, ठीक आहे ना. कारण बघा बेटा, डिप्लोमाच्या 6च्या 6 सेमिस्टरचा मी टॉपर आहे, युनिव्हर्सिटी टॉपर आहे, इंजिनिअरिंगला असताना गोल्ड मेडलिस्ट बेटा. तर कसं आहे, एक फरक पडतो बेटा, की जर समजा योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन जर तुम्हाला भेटलं ना बेटा, तर भविष्यात तुम्ही खूप पुढे जाशाल. आणि पहिलेच जॉबची मारामारी भाऊ, इंजिनिअरला पहिले जॉब नाही, आणि त्याच्यात जर तुमच्याकडे नॉलेज नसेल, तर कोणीच तुम्हाला जॉब देणार नाही बेटा. तर तुम्हाला नॉलेज पण तुम्हाला प्रॉपर देणं महत्वाचं आहे, पास पण होणं महत्वाचं आहे, सर्वच महत्वाचं बेटा. तर तुम्हाला प्रॉपर जी जडणघडण आहे बेटा, ही सर्व तुम्हाला आपल्या क्लासेसच्या माध्यमातून होईल, ही गॅरंटी देतो बेटा तुमचा विनीत मास्तर. चला असो. त्यानंतर तुमचा बेटा पुढे आपला मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी. का हो सर, हा विषय एकदम दणकट आहे, हा विषय थोडासा दणकट आहे बेटा, ठीक आहे ना. याचा सिलेबस सुद्धा प्रॉपर एक्सप्लेन करून दिलेला आहे, आपल्या ऍप्लिकेशनवर पण आहे, युट्यूब चॅनलवर पण तुम्हाला मिळून जाईल बेटा. तर मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे, तर सर्वात पहिले फंडामेंटल ऑफ लेथ अँड ड्रिलिंग मशीन. तर लेथ मशीन कशी असते, ड्रिलिंग मशीन कशी असते, लेथ मशीनचे वेगवेगळे कॉम्पोनंट कोणकोणते असतात, ड्रिलिंग मशीन कशा प्रकारे ड्रिल मारला, तर ड्रिल बीट म्हणजे काय असतं, जिग्स म्हणजे काय, फिक्सर म्हणजे काय, सर्व 16 मार्कांना चॅप्टर आहे भाऊ. मिलिंग मशीन. आता मिलिंग मशीन म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीला कट करतो, स्लॉट वगैरे करतो, बरोबर आहे, तर त्यासाठी आपण वापरतो बेटा मिलिंग मशीन. तर मिलिंग मशीन कशी काम करते, मिलिंग मशीनचे प्रकार कोणकोणते आहे, इंडेक्सिंग काय असतं, वेगवेगळे डिवायडिंग हेड काय असतात, ते सर्वचे सर्व तुम्हाला शिकायचं बेटा. सेकंड चॅप्टर 16 मार्कचा चॅप्टर आहे. त्यानंतर कास्टिंग प्रोसेस. कास्टिंग म्हणजे एखादी गोष्ट समजा आपल्याला बघा, आपण काय करतो, गरम करतो, वितळवतो त्या गोष्टीला, मग एक साचा तयार करतो, साच्यामध्ये ते गरम गरम लिक्विड मेटलचं पाणी करतो, ते साच्यामध्ये ओततो, मग त्याला थंड होऊ देतो, मग साचा ते थंड झालं की साचा ओपन करतो, मग आपलं ते मेटल तयार होतं, आपला जो शेप तयार होतो बेटा, बरोबर आहे. त्याला कास्टिंग प्रोसेस म्हणतात. मग कसं होतं, काय होतं, डिटेल गोष्टी काय असतात, टॉलरन्स, क्लिअरन्स, अलाउन्सेस, सर्व बघायचं. फॉर्मिंग प्रोसेस. लोहार पाहिला, लोहार गरम करतो एखादी गोष्ट आणि हातोड्याने ठोकतो ठोकतो आणि त्याला आकार देतो, त्याला म्हणतात फॉर्जिंग प्रोसेस. त्याला वेगवेगळा म्हणतात, याला फॉर्मिंग प्रोसेस म्हणतात बेटा, ठीक आहे ना. अशा भरपूर साऱ्या प्रोसेस आहे, एक्सट्रुजन वगैरे आहे, हॉट रोलिंग आहे, कोल्ड रोलिंग आहे, तर सर्व तुम्हाला बघायचं बेटा फॉर्मिंग प्रोसेस मध्ये 10 मार्काचा चॅप्टर असणार आहे. नंतर मेटल जॉईनिंग प्रोसेस. दोन मेटलला जॉईन करण्यासाठी आपण वेल्डिंग वापरतो. तर वेल्डिंगचे प्रकार आहे, साधी म्हणजे तुमचं जर बघितलं तर आर्क वेल्डिंग आहे, गॅस वेल्डिंग आहे, MIG आहे, TIG आहे. बऱ्याचशे वेल्डिंगचे प्रकार आहे, ते तुम्हाला सर्व शिकायचं बेटा मेटल जॉईनिंग प्रोसेसवर. तर हा सुद्धा बघा, हा विषय कसा माहितीये का, लागतो बेटा भविष्यामध्ये. जर तुम्ही भविष्यामध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये जॉबला गेले, कसं असतं माहिती आहे का, तुम्हाला माहिती असेल की मेकॅनिकलमध्ये ना, मेकॅनिकल म्हणजे ही मायबाप ब्रांच आहे बेटा, कोर ब्रांच आहे आपली. तर मेकॅनिकलमध्ये जॉबच्या भरपूर साऱ्या चान्सेस आहे. त्यामध्ये एक प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, एक क्वालिटी डिपार्टमेंट आहे, एक डिझाइन डिपार्टमेंट आहे, एक ऑटोमोबाईल सेक्टर आहे.
तसे वेगवेगळे डिपार्टमेंट पडतात बेटा. तर एक आहे आपलं प्रोडक्शन डिपार्टमेंट, ज्या ठिकाणी ॲक्चुअलमध्ये गोष्ट तयार केल्या जाते बेटा, मॅन्युफॅक्चर केल्या जाते. ते मॅन्युफॅक्चर कशी करतात, तर सर्व इंडस्ट्रीचं सर्व नॉलेज या विषयामध्ये तुम्हाला दिलेलं आहे बेटा. कारण बघा, ज्यावेळेस तुमची डिप्लोमाच्या बेसवर कॅम्पस प्लेसमेंट होतात किंवा इंजिनिअरिंग करून तुमची आता प्लेसमेंट होतील एखाद्या कंपन्यांमध्ये, तर हे तुम्हाला हे नाही विचारतील, "सांग रे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय असतं रे? सांग रे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय असतो रे?" असं तुम्हाला विचारणार नाही. तुम्हाला विचारलं जाईल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, म्हणजे जे विषय आपले आहे, आपल्या ब्रांचचे आहे बेटा, हे तुम्हाला मॅक्सिमम विचारले जातील बाळांनो. ठीक आहे? तर हा विषय थोडासा म्हणजे कसं माहिती का, थेरॉटिकल विषय आहे हा कंप्लीट थेरी आहे. म्हणजे जर थोडे न्यूमेरिकल असतील एकदम छोटे-छोटे, जास्त नाहीये. पण मॅक्सिमम थेरी विषय हा पूर्णच्या पूर्ण काय थेरी विषय आहे. या थेरी विषयाचे प्रॉपर नोट्स आपल्या ॲप्लिकेशनमध्ये दिलेले आहे. प्लस प्रत्येक गोष्ट ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट तुम्हाला प्रॉपर समजून गेलेला आहे बेटा. तर बघा एकदा तुम्ही जा डेमो लेक्चर बघा. आवडलं तर कोर्स परचेस करा, नाही तर करू नका बेटा. नाही तर करू नका रे, करू नका. चला पुढे सर्वात गंदा-मंदा विषय, सुंदर-सुंदर विषय, तुम्हाला न आवडणारा विषय म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंग बेटा. ठीक आहे ना? तर इंजिनिअरिंग ड्रॉइंग जर बघायला गेलं बेटा, तर हा तुमचा 4 तासांचा पेपर असेल, 4 अवर्सचा. 4 तासांचा पेपर असणार बेटा. 70 मार्काचा बोर्डाचा पेपर असणार बेटा डायरेक्ट. ठीक आहे ना? हे तर पुरं ड्रॉइंगच आहे डायरेक्टली. हे पूर्ण ड्रॉइंगच काढायचं तुम्हाला डायरेक्टली. शीट तुम्हाला मिळेल, त्या शीटवर तुम्हाला ड्रॉइंग करायचं आहे. नंतर तुम्हाला 3 शीटा लागल्या, 4 जेवढ्या पण शीट लागल्या, त्याला मस्तपैकी पंच करायचं, त्याला दोरा-बिरा बांधून मस्तपैकी तुम्हाला सबमिट करायचं बेटा. ठीक आहे ना? चला असो. तर बघा, यामध्ये तुम्हाला सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यूज म्हणजे एखाद्या मशीनला जर मी समजा कापलं, एखाद्या मशीनला जर समजा मी सेंटरमधून कापलं, तर त्याला कापल्यानंतर ती मशीन फ्रंट व्ह्यूने कशी दिसेल, साइड व्ह्यूने कशी दिसेल, टॉप व्ह्यूने कशी दिसेल, या सर्व गोष्टी तुम्हाला ड्रॉ करायच्या आहे. ड्रॉ करायच्या बेटा. ठीक आहे ना? नंतर प्रोजेक्शन ऑफ लाईन्स अँड प्लेन्स म्हणजे एखादी लाईन आहे जी व्हर्टिकल प्लेनला 30 डिग्री इन्क्लाइन आहे, हॉरिझॉन्टल प्लेनला 70 डिग्री इन्क्लाइन आहे. मग ती कशी दिसेल फ्रंट व्ह्यूला, टॉप व्ह्यूला, हे तुम्हाला काढायचंय. एखादी प्लेन आहे, हा प्लेन हॉरिझॉन्टलला 30 डिग्री इन्क्लाइन आहे आणि जर त्याचं एक एंड मी घेतलं आणि असं सरळ केलं, तर ते कसं दिसेल? काढायचंय तुम्हाला. मी काहीच नाही करू शकत. प्रोजेक्शन ऑफ सॉलिड. प्रोजेक्शन ऑफ सॉलिड म्हणजे काय? की एखादी समजा सॉलिड आहे. समजा आता मी जर बघितलं समजा एक बॉटल आहे समजा, बरोबर आहे? ही बॉटल आहे समजा. आता ही बॉटल समजा, बरोबर आहे? कशी ठेवलेली माहिती आहे का? ही पहिले व्हर्टिकल होती, बरोबर आहे? मग याला मी काय केलं? 30 डिग्रीला इन्क्लाइन केलं. मग सांगा, याचा फ्रंट व्ह्यू काढा, साइड व्ह्यू काढा, टॉप व्ह्यू काढा. चला काढा बरं. तर अशा सर्व गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत चॅप्टर नंबर 3 मध्ये. त्यानंतर बघा, इंटरसेक्शन ऑफ सॉलिड म्हणजे ओ बापा हे लय गंध आहे, हे लय खतरनाक आहे. आता बघा, काय घेऊ रे मी? काहीतरी घेतो यार. चला आता हे एक आहे, दुसरं काय घेऊ? एक दुसरी बॉटल घेऊ चला. हां. ही एक बॉटल, हे एक सिलेंडर आहे समजा आणि हे एक सिलेंडर आहे. आता मी जर समजा याला खड्डा पाडला आणि हे सिलेंडर या सिलेंडरमध्ये घुसळलं डायरेक्टली असं. ते घुसळल्यानंतर हे घुसळल्यानंतर त्याचे प्रोजेक्शन कसे दिसतील? ऐका, सिलेंडरमध्ये प्रिझम घुसळला, पिरॅमिड घुसळला, पिरॅमिडमध्येच प्रिझम घुसळला, काही नाही घुसळलं. ते कसं दिसेल भाऊ फ्रंट व्ह्यूला, साइड व्ह्यूला, टॉप व्ह्यूला? हे तुम्हाला पहिले विचार करायचा आहे. अरे हे पहिले ठेवून देतो मी पहिले. हे तुम्हाला पहिले विचार करायचा आहे, प्रॉपर व्यवस्थित तुम्हाला ड्रॉ करायचं बेटा. ठीक आहे ना? त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ सरफेसेस. तुम्ही ते लहानपणी केलं असेल ना, कागदाच्या तुम्ही घड्या घालायची, मग त्याला कापायची इकडून-तिकडून, मग त्याला ओपन करायची, तर वेगळी डिझाइन तयार व्हायची, बरोबर आहे? सेम इथे पण तेच आहे, की एखाद्या गोष्टीला जर तुम्ही इथून कट केलं, त्याला ओपन केलं तर ते कसं दिसेल हे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. तर अशा प्रकारे तो ड्रॉइंग तुमचा विषय असणार आहे बेटा. तर लवकरच हा आपला ॲप्लिकेशन व्हायचा ऑनलाईन क्लासेस याचे अवेलेबल होऊन जाईल. काळजी करायची गरज नाही. शिकवणारी फॅकल्टी जबरदस्त आहे बेटा. सर्व बघा तुमच्यासाठी मी जेवढ्या पण फॅकल्टीज आणेन ना, सर्व एकदम जबरदस्त आहे. सर्व एकदम स्टार फॅकल्टी आणेल. सर्व एकदम जबरदस्त शिक्षक आणेल बेटा. काळजी करू नका बेटा. कारण तुमच्यापेक्षा जास्त काळजी तुमच्या मोठ्या भावाला आहे. कारण बघा बेटा कसं असतं माहिती आहे का? की मुलाची काळजी आई-वडिलांनंतर जो करतो ना बेटा, तो त्यांचा शिक्षक असतो बेटा, बरोबर आहे? कारण बघा, एका शिक्षकाला प्रामाणिकपणे असं वाटतं, की नाही आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा पुढे गेला पाहिजे. ठीक आहे ना? आणि तुम्ही जाशाल बेटा. माझ्या बेस्ट विशेष माझ्या ब्लेसेस तुमच्यासोबत आहे बेटा. ठीक आहे ना? चला असो. तर अशा प्रकारे आपला इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा विषय असेल. मार्क तुमच्या समोर दिलेले बेटा. ठीक आहे ना? चला. नंतर सोशल अँड लाईफ स्किल्स म्हणजे आपण या जगामध्ये जगतो बेटा. तर समाजाप्रती आपले काय कर्तव्य आहे? आपण समाजात कसं वावरलं पाहिजे? कसं बोललं पाहिजे? आपल्यामध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या स्किल्स असल्या पाहिजे, या सुद्धा गोष्टी मॅटर करतात. तर हा जरी इंटरनल सब्जेक्ट आहे बघा, याचा फायनल पेपर नाही, याचा बोर्डाचा पेपर नाही बाळांनो, ठीक आहे ना? याचा फक्त आणि फक्त काय इंटरनल आहे बेटा, ठीक आहे ना? फक्त असाइनमेंट लिहायचं, द्यायचं सबमिट करून, ठीक आहे ना? चला असो. त्या सर्व गोष्टी तुम्हाला सोशल स्किल, लाईफ स्किल वगैरे सर्व तुम्हाला शिकायच्या आहे बेटा, ठीक आहे ना? त्यानंतर बेटा अप्लाइड सायन्स हा तुमचा ऑनलाईन MCQ पेपर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघा काही अप्लाइड फिजिक्सची काही फंडामेंटल्स काही गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत. ते म्हणजे स्ट्रेस काय असतो, स्ट्रेन काय असतं, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी काय असते,
त्यानंतर वॉटर ट्रीटमेंट तुम्हाला शिकायची आहे. वॉटर ट्रीटमेंट काय असतात, वॉटरचं हार्डनेस कशी मेजर वगैरे केली जाते. नंतर फ्युएल काय असतं, फ्युएलला कसं जाळतात, मग फ्युएल जाळल्यानंतर एनर्जी कशी तयार होते, हे तुम्हाला केमिस्ट्री शिकायचं आहे. रेझोनन्स काय असतं, व्हायब्रेशन काय असतं, सिंपल हार्मोनिक मोशन काय असतं, हे तुम्हाला शिकायचं. आणि याचं ऑनलाईन एमसीक्यू पेपर होईल बेटा. याचा काय होईल तुमचा ऑनलाईन एमसीक्यू पेपर. ऑनलाईन एमसीक्यू पेपर होणार आहे बेटा याचा तुमचा ऑनलाईन एमसीक्यू पेपर. ठीक आहे ना. चला असो. तर अशा पद्धतीने हा तुमचा 70 मार्काचा 70 क्वेश्चन असेल, 35 अप्लाइड फिजिक्सचे, 35 अप्लाइड केमिस्ट्रीचे. तर अशा प्रकारे तुमचं सर्व सेमिस्टर असणार आहे बेटा. तर बघा बेटा. आणि हा प्रोफेशनल कम्युनिकेशन. तर प्रोफेशनल कम्युनिकेशन हे पण तुमचं असाइनमेंटच आहे बेटा. हे तुमचं काय असाइनमेंट बेस आहे बेटा. याचा पण फायनल पेपर होणार नाही. याचा पेपर होणार नाहीये. की आपण कसं बोललं पाहिजे. समजा आता मला सुट्टी पाहिजे, तर सुट्टीसाठी मला ईमेल कसा पाठवायचा आहे, लेटर कसं लिहायचं आहे. समजा आपण एखाद्या सेमिनारला गेलो, सेमिनारला आपण रनिंग नोट्स काढतो, तर नोट्स कशा काढल्या पाहिजे. त्या सर्व गोष्टी, ज्या गोष्टी खरंच इंडस्ट्रीमध्ये गरज पडतात. आपण समजा मोठ्या एका इंडस्ट्रीमध्ये जॉबला गेलो, तर काय-काय गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. आपण समजा एखाद्या मीटिंगमध्ये बसलेलो, त्या मीटिंगमध्ये कशा गोष्टी आपण नोट डाउन केल्या पाहिजे, कसं बोललं पाहिजे, आपल्या बोलण्याचा तरीका. आपण सर्व गोष्टी आता बघा, शिकवताना मी थोडीशी गावठी मारतो, बरोबर आहे. आणि ते पोरांना थोडंसं बरं वाटतं ते, बरोबर आहे. पण ज्यावेळेस मी एखादी गोष्ट एखाद्या मीटिंगला गेलो, तर प्रोफेशनली बोलतो. त्या सर्व गोष्टी त्यांना प्रॉपर पद्धतीने त्यांना समजावून सांगतो. प्रॉपर लँग्वेजचा मी यूज करतो बेटा. तर या गोष्टी फॉर्मल आणि इन्फॉर्मल. जस्ट मी आता विद्यार्थ्यांमध्ये एकदम हसत खेळत जातो, बरोबर आहे. तर एकदम इन्फॉर्मलपणे बोलतो. काय रे? मग कसं आहे असं. तर गप्पा गोष्टी करतो. पण ज्यावेळेस मी एकदम प्रॉपर काही समजा मला मीटिंग वगैरे म्हणजे प्रेझेंटेशन द्यायचं, तर मी फॉर्मली बोलतो. तर फॉर्मल, इन्फॉर्मल काय आहे? या सर्व गोष्टींचं नॉलेज तुम्हाला मिळेल बेटा प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल्समध्ये. ठीक आहे ना? तर अशा पद्धतीने सर्व सिलेबस तुमचा असणार आहे बेटा. तर बघा, आपल्या ॲप्लिकेशनवर सध्या हे 3 कोर्सेस अवेलेबल आहे. इंजिनिअरिंग, ड्रॉइंग आणि अप्लाइड सायन्सचा सुद्धा कोर्सेस येऊन जाईल आणि याचा जो कॉम्बो आहे बेटा, त्या कॉम्बोमध्ये तुम्हाला टेस्ट सीरीज वगैरे सर्व देण्यात आलेलं आहे बेटा. ठीक आहे ना? तर कॉम्बो तुम्ही पर्चेस करून अभ्यासाला लागू शकतात. ठीक आहे ना बेटा? तर अभ्यासाला लागून जा बाळांनो. बघा, कसं आहे, कोणावरही डिपेंडंट राहू नका. आपापला कोर्स पर्चेस करून आपापला रिकाम्या वेळेत अभ्यासाला लागून जा बेटा. ठीक आहे ना? फ्री क्रॅश कोर्स सुद्धा मिळेल तुम्हाला याचा. येतंय का लक्षात तुम्हाला? क्रॅश कोर्स तुम्हाला फ्री असेल बेटा. म्हणजे एवढ्या कमी किमतीमध्ये रेकॉर्डेड सर्व सिलेबस बी शिकायला भेटतोय. क्रॅश कोर्स बी भेटतोय. सर्वच भेटतंय बेटा. आणि हो, सुरुवातीचे काही दिवस ऑफरचे आहे, नंतर बोलायचं नाही. पहिलेच सांगतो बेटा. ठीक आहे ना? तो ऑफरचे दिवस आहे. कोर्सेस पर्चेस करून आपापल्या अभ्यासाला लागून जा बेटा. कोणावरही डिपेंडंट राहू नका. आणि एक सांगतो बेटा, तुम्ही म्हणशाल की सर मग लय महाग आहे, मग पैसे कोण जाईल? अरे बेटा, पैसा काय आयुष्यभर पैसाच कमवायचा आपल्याला. हे 6 वर्ष जर आपलं शिक्षण झालं ना बेटा, तर आयुष्यभर पुढे पैसाच कमवायचा आहे. मग तो पैसा किती आपण कमवू हे डिपेंड करतं, की या 6 वर्षामध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा आणि 3 वर्षाची इंजिनिअरिंग, या 6 वर्षात तुम्ही किती नॉलेज गेन केलं, तुमच्याकडे किती स्किल्स आहे, केवढे कन्सेप्ट तुमचे क्लिअर आहे. डिप्लोमाच्या बेसवर जे गव्हर्नमेंट जॉब निघता, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम निघता बेटा, त्यामध्ये या सर्व गोष्टीचे लागणार आहे. तर पासिंग होऊन चालत नाही बेटा. तर तुम्हाला प्रॉपर नॉलेज सुद्धा बिल्डअप करावं लागेल. या जगाच्या रेसमध्ये, या कॉम्पिटिशनच्या काळामध्ये तुम्हाला टिकावं लागेल. नाहीतर लोकं तुम्हाला कुचडून पुढे चालले जातील बेटा. तर बघा, या कॉम्पिटिशनच्या रेसमध्ये टिकायचं असेल बेटा, तर कॉन्सेप्च्युअली स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे बेटा. आणि बघा, आपल्या ॲप्लिकेशनवर मी तुम्हाला गॅरंटी देतो, की तुम्हाला प्रत्येक कॉन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल. फक्त वही प्रॉपर लिहा, नोट्स प्रॉपर प्रिंट आउट काढून घ्या. जे पण काय असेल ते अभ्यास करा. तुम्हाला कशाचीच गरज पडणार नाही याची गॅरंटी माझी. जा, एकदा डेमो लेक्चर नक्की पहा. तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि हो, आपली कॉलिंग टीम मी तुम्हाला स्टार्टिंगलाच नंबर वगैरे दिलेला आहे. ठीक आहे ना? त्या नंबर तुम्ही व्हिडिओला मागे करून त्या नंबरवर हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्यांना कॉल करून जे पण काय असेल ते पेमेंट वगैरे करून कोर्स त्यांच्याकडून पर्चेस करून घ्या बेटा. तुमचं इंटरनेट हँडलिंगचा चार्जेस वाचतील. तुमचे पैसे थोडेसे वाचतील बेटा. ठीक आहे ना? तुमच्यासाठी सांगतो, मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना? चला असो. तर आय होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा समजला असेल बेटा. ठीक आहे ना? तर तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ॲप्लिकेशन, ज्यामध्ये डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग आणि वेगवेगळे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे भरपूर सारे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला अवेलेबल मिळतात. खूप कमी किमतीमध्ये डायरेक्टली. आणि शिकवणं बघा आणि मग कंपॅरिझन करा बेटा. ठीक आहे? चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.